हाय गुड मॉर्निंग। तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये। तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाले, केस धुतले, तर म्हटलं थोडेसे वाळवायला जाऊ। बाहेर ऊन पडत होतं, पण मी आले तर ऊन पण गेलं। आणि आज आहे आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन, म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळून 79 वर्ष पूर्ण झाले। तर आज भारतात सगळीकडे सेलिब्रेट होतोय हा दिवस। आणि आमच्या गावात 4 ठिकाणी ध्वजारोहण असतो। जिल्हा परिषद शाळेत, परत माध्यमिक शाळा आहे आमची 5वी ते 10वी पर्यंत, आणि ग्रामपंचायत आणि सोसायटी आमच्या गावातली। तर तिथं असं 4 ठिकाणी आमच्या गावात ध्वजारोहण असतो। तर आमच्या गावातून पूर्ण जे दोन्ही पण शाळा आहे ना, तर त्या दोन्ही पण शाळांची फेरी असते आमच्या गावात। 4 ठिकाणी सगळे दोन्ही शाळांची मुलं ध्वजारोहणासाठी असतं वगैरे। आम्ही पण असायचं, म्हणजे ते सगळं बघून पहिले दिवस आठवले, कशी एक्साइटमेंट असायची। कपडे इस्त्री वगैरे करायचे, बूट वगैरे पॉलिश करायची, किती ती मज्जा। कपड्यांना असं थोडासा डाग नाही पडला पाहिजे, काही नाही। सकाळी उठायची इतकी एक्साइटमेंट असायची, म्हणजे शाळेत जायला कंटाळा यायचा। पण मग 15 ऑगस्टच्या दिवशी, 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला जी सकाळी जायची लगबग असायची, म्हणजे सकाळी सकाळी उठायला इतकी एनर्जी असायची ना त्या दिवशी। असं वाटायचं की हा दिवस कधी जाऊच नाही। शाळेत रोज असंच काहीतरी असं मस्त चॉकलेट वगैरे वाटायचे, ते सगळं पाहून इतकी मज्जा वाटायची। आणि मराठी शाळेत पण आमचं असंच असायचं, लेझिम वगैरे असायची, वेगवेगळे डान्स हे असं असायचं। आणि हायस्कूल शाळेत डान्स वगैरे काही नसायचं, तिथं ती NCCची परेड वगैरे असायची, मग ते बघायला खूप मज्जा वाटायची। जेव्हा आम्ही जिल्हा परिषद शाळेत होतो, तर हायस्कूल शाळेतलं हे सगळं बघायला मज्जा वाटायची। हायस्कूल शाळेत गेल्यानंतर मग आम्ही ते सगळं करायचो। आणि मग म्हणजे गावात कसं असतं, पहिल्यांदा ग्रामपंचायतचा ध्वजारोहण केला जातो, नंतर सोसायटीचा केला जातो, नंतर माध्यमिक शाळेचा असतो, आणि मग जिल्हा परिषद शाळेचा। असं 4 ठिकाणी ध्वजारोहण असतो, कारण आमचं गाव पण खूप मोठं आहे। तर असं 4 ठिकाणी ध्वजारोहण असतो। तर मग ते जेव्हा ती इथून सगळी फेरी जात होती लहान मुलांची, ते सगळं पाहून म्हणजे आमचे कसे दिवस होते तेच आठवलं। आणि आज सोसायटीचा जो ध्वजारोहण होता तो पप्पांच्या हस्ते होता। तर मग मी तर नव्हते गेले पप्पांसोबत, पण मग मी मोबाईल दिला होता पप्पांकडं, म्हटलं असेल तिथं कोणी मुलगा तर त्याच्याकडून व्हिडिओ काढून घ्या। तर मग पप्पांनी एका जणाकडे दिला होता व्हिडिओ, त्यांनी काढले। आता त्याला पण माहीत नाही व्लॉगचे कसे शूट करायचे, व्हिडिओ काय, त्यांनी उभे व्हिडिओ काढले सगळे, पण ठीक आहे, त्याच्या परीने त्याला जेवढं आलं तेवढं त्यांनी केलं। तर ते पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करील। जेवण करते आता मस्त, चला चहा वगैरे पिते आता। मम्मी पप्पा पण चहा पिते। मी ना वरती आलेले होते, असंच मला बोर झालं म्हणून बादली घेऊन आली मम्मी तिकडून। आणि मम्मी असं अचानक वर पाहिलं, मम्मीला वाटलं कोण बसलेली वर। मम्मी इतकी घाबरली। तू काय वाटलं होतं मम्मी? म्हणजे मी काय माकड का ग? मम्मीची चालू ही पूजा। मनातली गोष्ट ऐकली, मला खरंच कुरकुरे खायचे होते, पण म्हणलं तुम्ही आले असं जवळ, मम्मी नाही सांगितले। यस, मम्मी बटाट्याची पराठे बनवती, गरम गरम पराठे खाते। हे बघ मस्त गरम गरम पराठा विथ कुरकुरे। मम्मी पनीर बनवतीये, त्याच्यासाठी ते दूध उकळायला ठेवलेलं आहे, आणि इथं लिंबाचा रस केलेला आहे। ते उकळलं की त्याच्यात लिंबाचा रस टाकायचा। लिंबाचा रस टाकलाय, आणि आता दूध थोडंसं फाटतंय, हे बघा असं फाटतंय, पाणी पाणी साईडला होतंय, पनीर पनीर साईडला होतंय। तर मम्मी ते गाळून घेते, खडक्यात बांधून ठेवायचं।
हे बघा असं बनलंय पनीर. आता ते फ्रीजमध्ये ठेवून देते. चला झोपायचं आहे आता आणि उद्याचा व्लॉग नक्की बघा, कारण उद्याचा व्लॉग स्पेशल असणार आहे. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.